नमस्कार. उमा विश्वच्या सर्व रसिकांना इंग्रजी नव्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. मी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. संस्कृत, मराठी, हिंदी या तीनही भाषांमध्ये माझ्या रचना आहेत. आत्ताच 135 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली असून काही पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्रकाश वाटा याच्या संस्कृत अनुवादासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. मराठीमध्ये सुद्धा अभंग ओव्यांपासून लावण्यांपर्यंत सगळे काव्यप्रकार हाताळले गेले आहेत. सरस्वतीचीच कृपा. आज आपल्यासाठी मी 2 लावण्या सादर करणार आहे. कारण कविता तर नेहमीच सर्व रसिक माझे रोज वाचतात. माझ्या ऑडिओ बुकमधनं त्यांनी माझ्या आवाजात कविताही ऐकलेल्या आहेत. पण लावण्यखनी नावाचं हे माझं पुस्तक. मराठीत शांताबाईंनी लावण्या रचल्या आणि त्यानंतर कदाचित सरस्वतीच्या कृपाआशीर्वादाने माझ्याकडनं या लावण्या रचल्या गेल्या आहेत. तर महाराष्ट्र हा लावणीला डोक्यावर घेणारा असा आहे आणि लावणी ही सुरुवातीला भक्तिरसात लावली गेलेली होती. जिथे मन लावायचं ईश्वराच्या चरणी ती लावणी असायची. हळूहळू भक्तिरसातून ती प्रेमरसात आणि शृंगाराकडे वळली. खरं तर प्रेमामध्ये सुद्धा भक्ती असेल तरच ते प्रेम खरं ना. आणि म्हणूनच लावणीनी महाराष्ट्राच्या मनावर वेगवेगळे चांगले संस्कारही केले आणि त्यांच्या मनाचे ताणही दूर केले. मला असं वाटतं की या माझ्या पुस्तकात 61 लावण्या आहेत. त्यातल्या 2 लावण्या मी आपल्यासाठी आज सादर करते. पहिली लावणी जी आहे ती आहे आत्ता जी आपली खाद्यसंस्कृती आहे सध्या नव्या पिढीची, ती खाद्यसंस्कृती कशी चुकीची आहे आणि आपली गावाकडची ही स्त्री काय सांगेल. कारण फक्त शृंगार हाच भाव नसला तरी प्रेमामध्ये पोटाकडनं मनाकडे जाणारा रस्ता हा बाळगून या लावणीमध्ये तो विचार उतरलाय. बघा आपल्याला कसं कसं वाटतंय. ही तिची भूमिका ती लावणीनी मन रिझवताना सुद्धा काय सांगते बघा. मला जसं जमेल तसं मी गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करते. स्वागत आहे. स्वागत आहे. विसुभाऊ, खरं तर आपल्या आग्रहाखातर आणि आपल्या स्नेहाखातर मी आज इथे आले. आपला मला वाटतं 15 वर्ष झाले आपला स्नेहसंबंध आहे. नक्कीच. आणि आपणही महाराष्ट्राला इतकी वर्ष झाले कवितांमध्ये रंगवताय. कुटुंब तर तुमचं रंगलेलंच आहे, पण तुम्ही इतरांना कौटुंबिक आनंद देताय. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी आपल्याला आदरपूर्वक आधी प्रणाम करते आणि मग या 2 रचना मी सादर करते. नमस्कार. नमस्कार. तुम्हासनी म्हणलंय काय काय आवडतं, तुम्हासनी म्हणलंय काय काय आवडतं, जगातलं सारं म्हण पानात पडतं. हिच्या हाताची चव तुम्ही चाखलीच नाही, हिच्या हाताची चव तुम्ही चाखलीच नाही, मला सांगा की नक्की खाल्लंय काय, मग सांगा की नक्की खाल्लंय काय. आता ती म्हणते विसुभाऊ, कशाला खाताय मिळमिळ पिझ्झा, अहो कशाला खाताय मिळमिळ पिझ्झा, बर्गर चाट सारं बघू नका, बर्गर चाट सारं भरू नका, प्रेमानं थापतीया खावाना, एका भाकरीत तिकडच जावाना, अहो प्रेमानं थापतीया खावाना, एका भाकरीत तिकडच जावाना. रोज रोज तुमचं मैतर येती, ओ रोज रोज तुमचं मैतर येती, बाहेर तुम्हासनी घेऊन जाती, काही बाई खायला घालत्यात, अहो काही बाई खायला घालत्यात, घरीच पोटभर जेवाना, अनुथा प्रेमानं थापतीया खावाना, एका भाकरीत तिकडच जावाना. जवा मी थापतीया गोल गोल भाकरी, जवा मी थापतीया गोल गोल भाकरी, कालवण खमंग तिच्या सोबती, शेजारी विचारणा करतेत ना, शेजारी विचारणा करतेत ना, मला सुगरण समधेच म्हणतात ना. प्रेमानं थापतीया खावाना, एका भाकरीत तिकडच जावाना. हाताला चव माझ्या न्यारीच हाय, हाताला चव माझ्या न्यारीच हाय, बाहेरचं नात काय बराच नाही, काय ती भेळ अन काय पाणीपुरी, काय ती भेळ अन काय पाणीपुरी, भाजी भाकरीची तरतरी बघाना, आणि प्रेमानं थापतीया खावाना, एका भाकरीत तिकडच जावाना. क्या बात आहे. शेवटचं कडवं आहे. स्वागत आहे. भारतीय खाणं जगात जाणं, भारतीय खाणं हो जगात जाणं, गावाची सर सांगा येईल का, गावाची सर सांगा येईल का, शहराला खाणं हे शिकवाना, शहराला खाणं हे शिकवाना, गावरान मेवा ह्यो दाखवाना, गावरान मेवा ह्यो दाखवाना,
प्रेमानं थापतीया खावाना, एका भाकरीत तिकडच जावाना. क्या बात आहे, क्या बात आहे. फारच छान, फार छान. त्यामुळे लावणीला सुद्धा एका पठडीतनं बाहेर काढण्याचा एक कुठेतरी प्रयत्न झालाय असं मला हा, वाटतं. हो, कारण सगळेच शृंगारिक विषय नाहीयेत. प्रेम हो. आहे त्यात, पण ते प्रेम उदात्त आहे. हो. आणि म्हणून अजून एक असंच, आता हिने कशात PhD केली आहे बघूया. असं काय करताय, फेप्रो भरताय, थर थर थरताय कशाला. असं काय करताय, फेप्रो भरताय, थर थर थरताय कशाला. दाखवून घ्या तुम्ही डॉक्टरला, आणि दाखवून घ्या तुम्ही डॉक्टरला. आता ही म्हणते, पिरतीचे अभ्यास करून सारे, पिरतीचे अभ्यास करून सारे, आता मी डॉक्टर झाले, आता मी डॉक्टर झाले. किती वर्षाचे मरीज राया, अहो जुने जुनाट मरीज राया, आणि चुटकीत बरे मी केले. आता खोललाय इश्काचा दवाखाना, आता खोललाय इश्काचा दवाखाना. तुम्ही उद्घाटनाला या ना, तुम्ही उद्घाटनाला या ना. आणि पिरतीचं औषध ग्वाड ग्वाड, माझ्या पिरतीचं औषध ग्वाड ग्वाड. तिनं येळेला जरूर घ्या ना, तिनं येळेला जरूर घ्या ना. कुणाला कुणी देत या दगा, कुणाला कुणी हो देत या दगा. येड्यागत मग बघा वागतय बघा, दिसलं मजनू बनून फिरताना. माझ्या दवाखान्यात त्याला आणाना, माझ्या दवाखान्यात त्याला आणाना. आणि पिरतीचं औषध गोड गोड, तिनं येळेला जरूर द्या ना. कुणीतरी बायपाच वरीस झालं, कुणीतरी बायपाच वरीस झालं, पोरीच्या माग चालू लागलं. दुसऱ्या संगच लगीन होताना, दुसऱ्या संगच लगीन होताना. माझ्या दवाखान्यात त्याला आणताना, आणि गोड गोड औषध देताना, तिनं येळेला औषध देताना. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या झाल्या आहेत. विसूभाऊ, मला पहिल्यांदा जेव्हा लावण्या रचल्या गेल्या, तर मला आधी वाटलं की मी वेदांची अभ्यासक, उपनिषदांवर अभ्यास करणारी, संस्कृतातून प्रवचन देणारी, माझ्या हातून लावण्या कशा काय उतरतायत. माझ्या गुरुजनांशी जेव्हा मी चर्चा केली तर मला सांगितलं की अगं, महाराष्ट्रात एक शांताबाई शेळकेच होत्या की ज्यांच्या हातून लावण्या उतरल्या गेल्या, आणि तुला परमेश्वराचा आशीर्वाद आहे असं समज. लावणी ही महाराष्ट्राची मुकुटमणी असल्यासारखी आहे. तर तू असा विचार करू नको, आणि त्या रचल्या जात आहेत तर छानपैकी तू पुस्तक कर. आणि म्हणून लावण्याची खणी असंच मी त्याला नावही दिलं. आणि विसूभाऊ, कदाचित आता इच्छा एवढीच आहे घरच्यांना सुद्धा की लवकरच या चित्रपटात याव्यात, आणि लोकांना जरा त्याचा आनंद घेता यावा. आणि मलाही महाराष्ट्राच्या या लोकसंगीतात आपण काहीतरी भर टाकू शकलो साहित्यामध्ये, याचं समाधान मिळेल. पुन्हा एकदा आपले धन्यवाद प्रकट करते. आपण सगळ्यांनी, रसिकांनी हा भाग पाहिल्याच्या नंतर जरूर जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही करा. आणि विसूभाऊंच्या या नवनवीन उमाविश्वच्या भागांना तुमचा आशीर्वाद सदैव मिळत राहू देत. कारण रसिक हे सर्वात वर असतात, श्रेष्ठ असतात. रसिक मायबापांच्या चरणी पुन्हा एकदा नमस्कार करते.